काल दत्त जयंती झाली आणि या दत्त जयंतीच्या महान पर्वकाळावरती आपण सगळ्यांनी दत्तप्रभूचं दर्शन घेतलं असेल, दत्तप्रभूंची पूजा केली असेल। त्याचं कारणही तसंच आहे। या जगामधले जेवढे काही गुरु असतील, जेवढे काही शिष्य असतील, हे सगळे दत्त परंपरेमधूनच येतात आणि म्हणूनच दत्त परंपरा ही मानाची आणि सन्मानाची मानली जाते। या दत्त परंपरेमधून अनेक संप्रदायाचा आणि अनेक परंपरेचा उगम झाला। वारकरी संप्रदाय ही महत्त्वाची शाखा दत्त परंपरेमधूनच येते। मंडळी, तुम्हाला सगळ्याला माहीत आहे का, दत्तप्रभूंनी 24 गुरु केले होते आणि 24 गुरूंचंही आगळं वेगळं महत्त्व होतं। ज्या दत्तात्रयांना आपण गुरु मानतो, ज्या दत्तप्रभूंची आपण सेवा करतो आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपण चालतो, त्या दत्तप्रभूंनी एका वेश्येला गुरु मानलं होतं। हो, तुम्हाला विश्वास बसणार नाही। जी वेश्या समाजातला अत्यंत न्यूनतम स्तर आहे, जी वेश्या समाजामध्ये तिला कुठलीही किंमत नाही, ज्या वेश्येकडे माणूस फक्त वासनेच्या दृष्टिकोनातून पाहतो आणि तिला समाजामध्ये कवडीचीही किंमत नाही, अशा वेश्येला दत्तप्रभूंनी गुरु मानलं। आता डोक्यामध्ये विचार आला असेल की दत्तप्रभू एवढी महान व्यक्ती, एवढे महान संत, एवढे महान गुरु आणि एवढा मोठा ईश्वर, ते एका वेश्येला, सामान्य वेश्येला गुरु कसा काय म्हणतो? मंडळी, याच्या मागे एक फार मोठं रहस्य दडलेलं आहे। तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल दत्तप्रभूंनी एका वेश्येला गुरु का मानलं, की जी वेश्या समाजामध्ये तिला काडीची किंमत नसते, आणि त्या वेश्येला गुरु मानण्यामागं दत्तप्रभूंची काय त्या ठिकाणी महती आहे, काय त्याच्या मागचा इतिहास आहे आणि काय कारण आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते जाणून घेऊया। त्या वेश्येचं नाव, त्या वेश्येचं गाव आणि दत्तप्रभूंनी वेश्येला गुरु का मानलं आणि ती वेश्या कोण होती, नेमका वेश्येचा आणि दत्तप्रभूंचा काय संबंध आला, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, व्हिडिओ पूर्ण पहा। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे दत्तप्रभूंची जयंती काल झाली आणि या दत्तप्रभूंच्या जयंतीनिमित्ताने आपण दत्तप्रभूंचे फार मोठे भक्त आहोत। आपली नाथ परंपरा आहे आणि म्हणूनच काल परवा बऱ्याच भक्तांनी मला एक प्रश्न विचारला होता। तो प्रश्न असा अत्यंत महत्त्वाचा होता की दत्तप्रभूंनी जे 24 गुरु मानले होते त्याच्यापैकी एक पिंगला नावाची वेश्या होती, त्या वेश्याला सुद्धा दत्तप्रभूंनी गुरु मानलं। त्याचं कारण काय? तर मंडळी, त्याचंच कारण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि रुचकर आणि महत्त्वाची माहिती आहे। तुम्हाला जर ही माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ अगदी छोटा आणि महत्त्वाचा आहे। तर मंडळी, विनंती आहे तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या, दत्तप्रभूंनी ज्या स्त्रीला गुरु मानलं ती एक वेश्या होती। बघा, दत्तप्रभूंनी वेश्येलाच गुरु का मानलं त्याच्या मागचं एक कारण आपण नंतर जाणून घेऊया। अगोदर त्या वेश्येची माहिती जाणून घेऊया। तुम्हाला माहिती आहे, वेश्या ही समाजातला एक अत्यंत खालच्या वर्गातला स्तर असतो। वेश्येकडे पाहण्याचा दृष्टिकोन माणसाचा फार वेगळा आहे आणि एखाद्या साधू महापुरुषांनी वेश्येकडे जावं, वेश्याच्या संगतीत राहावं, वेश्येला गुरु मानावं, ही गोष्ट काय तेवढी शोभनीय नाही आहे। परंतु दत्तप्रभूंनी त्या वेश्येला गुरु मानलं। त्या वेश्येचं नाव होतं पिंगला नावाची वेश्या। या पिंगलेचा आणि दत्तप्रभूंचा कसा काय संपर्क आला? दत्तप्रभू तुम्हाला माहिती आहे सतत भ्रमंती करणारे आहेत। जसं पाणी वाहत राहतं तसा साधूचा स्वभाव आहे, एका जागेवर साधू थांबत नाही। प्रत्येक ठिकाणी दत्तप्रभू हे त्या ठिकाणी विचरण करत असतात, सारखे त्या ठिकाणी फिरत असतात। मग एके दिवशी एका नगरामध्ये दत्तप्रभू फिरत फिरत आले आणि त्यांनी पाहिलं की एका महालाच्या बाहेर लोकांची रांग लागलेली आहे। दत्तप्रभूंनी विचारलं, ही रांग कशाची आहे? तर त्यावेळी तिथल्या माणसांनी सांगितलं, ही रांग आहे पिंगला नावाच्या वेश्येच्या घरात जाण्यासाठी। दत्तप्रभूंनी विचारलं, तिच्या घरी कशाला जायचं? तर त्या लोकांनी सांगितलं, आपल्या मनातल्या वासना पूर्ण करण्याकरिता, आपल्या शरीराची भूक भागवण्याकरिता आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे। मग म्हणले, कसं काय जायचं? तर म्हणले, ह्या लाईननं जायचं आणि तिथे जो नगारा लावलेला आहे, जो ढोल लावलेला आहे, त्या ढोलवर नुसती थाप मारायची, ढोल वाजवायचा आणि ढोल वाजवल्यावरती ती पिंगला बाहेर येईल आणि त्या वेश्येला आपण त्या ठिकाणी सुवर्णमुद्रा द्यायच्या आणि आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करायच्या। अशा पद्धतीने दत्तप्रभूंनी ऐकलं। दत्तप्रभूंनी विचार केला की काय भानगडे, आपण एकदा बघायला पाहिजे। दत्तप्रभू त्या रांगेमध्ये लागले आणि रांगेमध्ये लागल्यानंतर तो नगारा जवळ आला। दत्तप्रभूंनी नगारा वाजवला। पिंगलेला वाटलं कोणीतरी मोठा राजा माणूस आला आहे, म्हणून पिंगला बाहेर आली आणि पाहते तर काही साधू आहे। त्या ठिकाणी गळ्यामध्ये त्या ठिकाणी रुद्राक्षाच्या माळा आहेत, अंगावरती भगवं वस्त्र आहे आणि त्या दत्तप्रभूंना पाहिल्यावरती पिंगलेनं विचारलं, महाराज तुमचं का आमच्याकडे काय काम आहे? साधू महापुरुषांना या ठिकाणी येणं शोभत नाही, तुमचं येण्याचं कारण काय, प्रयोजन काय सांगा? त्यावेळी दत्तप्रभूंनी विचारलं, हे कशासाठी या सगळा उदय? तर तिने सांगितलं की या ठिकाणी हा नगारा ज्याने वाजवला त्याच्याकडून मी एक सुवर्णमुद्रा घेत असते। तर त्यावेळी दत्तप्रभूंनी
कृपा आशीर्वादाने हजारो सुवर्णमुद्रांचा पाऊस पिंगलेवरती टाकला. आणि याच्या मागची कथा अत्यंत रोचक आहे. त्या ठिकाणी दत्तप्रभूंनी त्या पिंगलेला उपदेश केला, गुरुचा उपदेश सुरुवातीला केला. आणि त्यानंतर कथा बघा कशी आहे. सुरुवातीला दत्तप्रभू पिंगलेचे गुरु झाले आणि नंतर तेच दत्तप्रभू पिंगलेचे शिष्य झाले. गुरुपरंपरा फार किती रोचक आहे बघा. म्हणजे इथे शिष्यही होताना लाज नाही आणि गुरु होतानाही लाज नाही. म्हणून तर दत्तप्रभूंची परंपरा आपल्यासाठी फार अविस्मरणीय आणि वंदनीय आहे. तर त्या ठिकाणी त्या पिंगलेला दत्तप्रभू शिष्य करून घेतात आणि नंतर पिंगलेला वैराग्य प्राप्त होतं. एके दिवशी काय झालं, पिंगला गोठ्यावरती बसली होती, तिच्या त्या महालामध्ये बसली होती, गिऱ्हाईकाची वाट पाहत होती. कोणी येईल, मला त्या ठिकाणी संतुष्ट करील, मला कोण धन देईल. परंतु रात्रभर कोणी आलं नाही. मग तिच्या मनामध्ये विचार आला की रात्रभर मी लोकांची वाट पाहत बसले, तेवढीच वाट जर मी देवाची बघितली असती तर देव मला प्रसन्न झाला असता. हाच गुण दत्तप्रभूंना आवडला आणि दत्तप्रभूंनी पिंगलेला गुरु बनवून घेतलं. तर मंडळी, मग त्या दिवसापासून पिंगलेला वैराग्य प्राप्त झालं आणि पिंगला आता देवाचं ध्यान धारणा करू लागली, देवाचं नामस्मरण करू लागली आणि देवाची प्राप्ती करून घेतली. दत्तप्रभू म्हणतात की ज्या पिंगलेने माणसाची आसक्ती सोडून देवाची आसक्ती पकडली, ती पिंगला माझ्यासाठी कायम वंदनीय आहे. म्हणून दत्तप्रभूंनी एका वेश्याला गुरु मानलं. तर मंडळी, ज्याचा ज्याचा घेतला गुण तो केला मी गुरु जाण, अशी त्या ठिकाणी आख्यायिका आहे. तर आपण कोणाचाही गुण घ्यायचा आणि कोणालाही गुरु म्हणायचं, अशी परंपरा आहे. तर मंडळी, कशी वाटली पिंगला वेश्येची कहाणी आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा आणि दत्तप्रभूंच्या चरणावरती साष्टांग दंडवत.